अजब रमा राघवची जोडी. हे काय? हे अरे उपवास सोडत हे काय आहे? याला कडकणी म्हणतात. ह्याची ना माळ करतात आणि देवीला नैवेद्य म्हणून दाखवतात आणि याने उपवास सुद्धा सोडतात. आईने ही कडकणी खास तुझ्यासाठी पाठवली आहे. वाव, मी हे आईंकडून नक्की शिकणार आहे. रमा, असा काय उपवास सोडतेस? इतका कडक उपवास केलास तो असाच सोडणारेस? मग आधी देवीला नमस्कार कर. नमस्कार करताना मनामध्ये कृतज्ञता आणि श्रद्धा असायला हवी. नमस्कार करून झाला की मग उपवास सोड. हे असं असतं का? नाही म्हणजे मी आजींना सगळं काही विचारलं होतं. म्हणजे उपास कसा करायचा, कधी काय खायचं, हे सगळं विचारलं. पण उपास सोडण्याच्या विषयी विचारायलाच विसरले. हरकत नाही, मी सांगेन ना तुला. पण रमा, उपवास करण्यामागे अनेक लोकांची खूप वेगवेगळी कारणं असतात. पण पुराणानुसार प्रभू रामचंद्रांनी रावणासोबत युद्ध करताना 9 दिवस आदिशक्तीची उपासना केली होती. आदिशक्ती प्रसन्न झाली. तिने रावणाचा वध होईल असा आशीर्वादही दिला आणि मग रावणाचा वध झाला. त्यामुळे देवी प्रसन्न व्हावी म्हणून अनेक लोक उपवास करतात. आणि आता देवी माझ्यावरही प्रसन्न झाली आहे, म्हणूनच तर आपल्याला लवकर घर मिळालं. आता बाकी सगळे ठीक होईल याची मला खात्री आहे. हो ना? आता ते नक्की होईल. चल आता हात जोड बघू. आणि आता माझ्या मागून डोळे मी. आई जगदंबे, आई जगदंबे, तुझी सेवा करण्यात काही कमतरता राहिली असेल तर चूक पदरात घे. तुझी सेवा करण्यात काही कमतरता राहिली असेल तर चूक पदरात घे. आणि तुझा आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे. आणि तुझा आशीर्वाद कायम पाठीशी राहते. सोड आता उपवास. रमा, तू हा उपवास इतक्या कडक शिस्तीने करशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. राघव, मी काहीही करू शकते. अगदी मान्य. नाही पण मला काय वाटलं, आमची ही लाडूबाई म्हणजे मेणाची बाहुलीच असेल. एक मिनिट, मेड म्हणजे वॅक्स. राघव, तू मला वॅक्स डॉल बोललास? मम्मा, अगं तू अक्षरशः शब्दांचं भाषांतर काय करायला गेलं? अगं मेणाची बाहुली म्हणजे मला तू नाजूक वाटली. चांगली कणखर निघालीस ग. म्हणजे दरवर्षी व्रत करणाऱ्यांना सुद्धा हे असं कडक व्रत जमत नाही. म्हणजे आहे ना मी स्ट्रॉंग. बघ बाबा, या स्ट्रॉंग मुलीची तुला शिफ्टिंग मध्ये किती मदत झाली असती. पण आता काय, नशिबातच नाही. बरं रात्री चल, आता आपल्याला खूप उशीर होतो. तुमचीच कामं असतील, सगळी आवरावर असेल. तुमचा नी एक शेवटची गोष्ट. आता काय राघव, अरे आता कुठे चाललाय हा?
राघव, आता खरं माझं व्रत पूर्ण झाल्यासारखं वाटतं. ह्या लक्ष्मीच्या पावलांना खूप कष्ट सोसावे लागले ना गं. हे पण इथून पुढे माझ्या रमाला कुठलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी. नशीब घट उठेपर्यंत थांब म्हटलं ते गजाननांनी ऐकलं, त्यामुळे यथासांग सगळं पार पडलं. हो नाही, माझा तर जीव नुसता टांगणीला लागला होता. जे हल्ली कधी काय घडेल याचा भरवसाच देता येत नाही. तर म्हणतेस तू का ग? पण हे सगळे गेलेत कुठे? अहो, हे आणि कार्तिकेय मंदिरातूनच परस्पर घर पाहायला जाणार आहेत आणि श्रुती आणि अश्विनी घर पाहायलाच गेलेत. पूजाला मात्र मी जरा आराम करायला सांगितलंय. अहो, हे इतके हट्टाला पेटले म्हणजे कोणाचं काही ऐकायलाच मागत नाहीयेत. रमा आणि राघवचं कसं होईल याची मला खूप काळजी वाटते. आतापर्यंत गजाननाचं हे असं रूप बघायची तुमच्यावर कधी वेळ झाली नाहीये. लहानपणापासून अगदी हट्टी आहे. एकतर लगेच राग येत नाही आणि एकदा आला की लगेच उतरत नाही. आता मलाच करायला लागेल काहीतरी. तसा मी विचार करून ठेवलाय, गजाननाला वैदिक परिषदेला जाऊ दे, मग बघ मी काय करते. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की तुला माझ्या घरात परत यायचंय, कायमची माझी बनून. आणि तसंच होणार आहे रमा, तसंच होणार आहे. हा माझा शब्द आहे तुला. राघव, हे बघ काय खूप स्पेशल वस्तू आहे. रमा अगं, ही साधी पिगी बँक आहे. हे बघ. अरे वा. आता ही साधी पिगी बँक नाही राहील. हे आपल्या फ्युचरचं सेव्हिंग. ह्याच्यामध्ये मी माझे पैसे टाकून आपल्या फ्युचरसाठी सेव्हिंग्स करणार आहे. रमा अगं, हे काय नवीन खोळ आहे तुझं? अरे खोळ म्हणजे? एक मिनिट. खोड म्हणजे मला माहितीये, मॅडनेस. अरे पण हे तुला मॅडनेस वाटतंय का राघव? अरे आपल्या फ्युचरचं प्लॅनिंग आहे हे. आपल्या फ्युचर प्लॅन साठी सेव्ह करते पैसे. सगळ्या हाऊसवाईफ असंच करतात, मला माहितीये ना. मी आईंना बघितलंय असं करताना. अरे हे पैसे डिफिकल्ट टाइम मध्ये आपल्याला उपयोगी पडतील. कठीण आहे तुझं रमा, पण ठीक आहे, काय करणार आता. मालकीणबाईंचा आदेश आहे, पाहायला पाहिजे. हे पैसे होणाऱ्या मिसेस पुरोहित आणि मिस्टर राघव पुरोहित यांच्या संसारासाठी. थँक्यू. हे बघ, नाईस. खूप छान.
श्रुती झालं ना सगळं? हो. चला आई, शालिनी, चला लवकर. हो आलो आलो. हा. अरे अरे सामान बांधतो शेवटचं अजून. पूजा आणि कार्तिके केव्हाचे पुढे गेलेत आणि तुमचं अजून आवरूनच होत आहे. अहो आम्हाला वाटलं की राघव ॲग्रीमेंट करायला गेलाय ना, तो आल्यावर मग निघायचंय. शालिनी, आपण आत्ताच निघतोय. गजानना, विचार करायची शेवटची संधी आहे. सारासार विचार केलास ना तर सगळं काही ठीक होईल. आई, माझा विचार झालाय. हे काय असा बॉक्स का फेकलास? घर रिकामं करताना सगळा कचरा जाळून टाकायचा असतो ना काका. मग आता या कचऱ्याचं काय करायचं ना ते तुम्हीच सांगा. हे काय सगळं? सगळं स्पष्ट दिसतंय काका. त्या रमाचे दागिने कपडे अजूनही या घरात आहेत आणि तेही राघवरावांच्या खोलीत. शालिनी, याचा अर्थ काय समजायचा? अहो हे सगळं सामान राहिलं असेल चुकून. म्हणजे दोघांच्या नावानं इतकी संपत्ती साठली आहे, म्हणजे हे सगळं खूप दिवस सुरू आहे. माझ्या फसवणुकीचा हा आणखीन एक पुरावा. अश्विनी, हे आत्ताच सगळं आणून होतायची काय गरज होती ग? का रमा एवढी खटकते तुला? नाही आजी, आजी, हे सगळं घरात होतं ह्याचा तुला राग येत नाहीये. अश्विनींनी ते दाखवून दिलं म्हणून ती वाईट ठरते. श्रुती जाऊ दे. आजींचं बोलणं मी फार मनाला लावून नाही घेते. पण आजी, त्या रमाची आणि तिच्या आईची दृष्ट लागली या घराला. श्रुती बाळा, काळजी करू नकोस. यापुढे त्यांचा आपल्याशी कुठलाही संबंध येणार नाही. चला, हे सामान उचला आणि ताबडतोब तिच्या घरी पोचवा. अहो मी काय म्हणते, ह्या सामानाबद्दल एकदा तरी राघवला विचारूया ना. काही गरज नाहीये. अश्विनी, तू का थांबलीस? चल, उचल तो बॉक्स. हो काका. अरे ओह, आय एम सॉरी. मी माझ्यासाठी कॉफी बनवली, तुझा चहा विसरले मी. एक मिनिट, मी राजूला सांगते. नमस्कार, मी अश्विनी, राघवरावांच्या मामाची मुलगी. गजानन काकाने तुमच्या मुलीचं हे सामान पाठवलंय, ते द्यायला आले होते. मी जाते. आणि हो, तुमच्या रमाची सावली पुरोहितांच्या घरावर पडता सुद्धा कामा नये अशी सक्त ताकीद सुद्धा काकांनी द्यायला सांगितले. समजलं का? काय आहे आणि कसलं सामान आहे त्यात? तुम्हीच बघा. सावकाश. आम्हा राघव, हे आपल्या रमाचं सामान आहे. म्हणजे आता त्या माणसांना रमा इतकेच तिचं सामानही नकोसं झालंय. ऐक बिचारे. गिरीश, आपली रमा कसं सहन करेल रे हे सगळं? मॅडम, इतकंच नाही तर काका हे सुद्धा म्हणाले या सगळ्या सामानाला आग लाव. व्हॉट? हो, रमाच्या वस्तूच काय तर आठवणी सुद्धा जाळून खाक करून टाकायच्या त्यांना. माय गॉड, रिअली? पण मलाच वाटलं
कितीही झालं तरी शेवटी रमा माझ्यासारखी एक मुलगीच आहे हो. तिला वाईट वाटता कामा नये. काका माझ्यासोबत इतके दुष्ट वागले होते ना, त्यावेळी मी किती दुखावले गेले हे अजूनही आठवते मला. हो, असं काय दुष्टपणे वागले ग ते तुझ्याशी? काकांनी माझ्या बाबांना शब्द दिला होता, माझं आणि राघवरावांचं लग्न लावून देतील ते. नंतर त्यांनी चक्क लग्नाला नकार दिला हो. मला आणि माझ्या बाबांना फसवलं त्यांनी. हे असं सगळं करून त्यांना काय मिळतं कोण जाणे. शेवटी एका मुलीसाठी नकाराचं दुःख पचवणं किती कठीण असतं हे कसं कळत नाहीये त्यांना. आय जस्ट डोंट गेट इट. त्या गुरुजींचा प्रॉब्लेम काय आहे नेमका हेच कळत नाहीये मला. माझ्या रमामध्ये असं काय कमी आहे म्हणून ते नकार देतायत? क्रुएल, इतकं क्रुएल वागतायत ते. कधी थांबवणार त्यांचं हे वागणं? आणि गिरीश, ते ना आपला सतत अपमान करतायत. लक्षात येत आहे ना तुझ्या? लावण्या, मी हे सगळं फक्त आणि फक्त रमा आणि राघवच्या भल्यासाठी, त्यांच्या प्रेमासाठी सहन करतोय. एक्झॅक्टली. मी ही रमा राघवचं एकमेकांवरचं प्रेम बघूनच त्यांच्या लग्नाला परमिशन दिली होती. हे बघ, त्या गजानन गुरुजींना हे लग्न मान्य नाहीये, इट्स ओके. पण म्हणून काय ते आपला इन्सल्ट करत राहणार आहेत सतत? काय कमी काय आहे आपल्या रमामध्ये? गिरीश, तुला कळतंय? लग्नाआधी ते असं वागताय तर लग्नानंतर काय करतील? माय गॉड. रमा लहान आहे, तिला कळत नाही, तिला दिसत नाही, पण आपल्याला तर दिसतंय ना हे. आणि चालून घेणार आहोत आपण हे सगळं? नो, नथिंग डुईंग. मी आत्ताच्या आता तिथे जाते आणि त्यांना कन्फ्रंट करते. इनफ इज इनफ. एक मिनिट लावण्या, तू कुठेही जाणार नाहीयेस. गिरीश, जे काय करायचं असेल ते मी करेन. कळलंय तुला? जस्ट स्टे बॅक होम. राजू, राजू, ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. रमा राघव म्हणे. गॉड, या रद्दी सामानाने माझं खूप मोठं काम केलंय. गिरीशराव आत्ता इथे? गिरीशजी, नको वहिनी. गुरुजी, रमानी काय वाकडं केलंय तुमचं? का तिला असं वागवताय तुम्ही? अहो पण काय झालं गिरीशजी? हे तुम्ही विचारताय वहिनी? गुरुजी, आणखीन किती अपमान करणार आहात तुम्ही माझ्या रमाचा? गिरीशराव, मी तुमच्या मुलीचा कुठलाही अपमान केलेला नाहीये. उलट तुमच्या बायकोने, तुमच्या मुलीने आमचं कुटुंब कसं वेगळं होईल याच्यासाठी सगळे प्रयत्न केले. आणि तुमच्या मनातला हेतू तुम्ही तर बोलता बोलता बोलून गेला. पण आमचं नशीब चांगलं की आम्ही तुमच्या जाळ्यात अडकलो नाही. गिरीशराव, आज आयुष्यात पहिल्यांदा माणसाला ओळखायला मी चुकलो. पण हा पश्चाताप मला आयुष्यभर राहील. तुमच्या मुलीने माझ्या राघवला कसं जाळ्यात ओढलं हे मला खूप नंतर कळलं. गुरुजी, जाळ्यात ओढलं? तुमच्या घरात रमा इतके दिवस राहत होती, तुम्ही तिला नाही ओळखू शकलात? तुम्ही काय माणसं ओळखण्याच्या गप्पा करताय गुरुजी?
अबा खरंच तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. राघव गप्पा राहतो. ती मुलगी कशी आहे हे मला व्यवस्थित कळलंय. तुझ्या डोळ्यावर पट्टी आहे, ती उतरल्यानंतर तुलाही कळेल. अरे अशा खोट्या कुटुंबातली मुलगी खोटीच असणार. खाण कशी माती. गुरुजी, ते म्हणतात ना, चकाकतं ते सगळं सोनं नसतं, ते त्या मुलीकडे बघितल्यावर कळतं. सोनं कसलं, पितळ सुद्धा नाहीये. बस गुरुजी बस.